तमाशा पंढरीचा आज इथं सुरू होतोय, वारंवार जागा बदलावी लागते, कायमस्वरूपी त्यांना जागा का मिळत नाही? वाणी साहेब, सालाबादप्रमाणे जे या नारायणगावमध्ये वर्षानुवर्षाची परंपरा चालत आलेली आहे. ठीक आहे, नारायणगाव वाढतं चाललं आहे, डेव्हलप होत चाललं आहे. त्यामुळं स्वतःच्या मालकीची जागा असल्यामुळं जर डेव्हलप होत आहेत आणि म्हणून हा त्रास होतो आहे. आम्ही ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या काळामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला कायमस्वरूपी या नारायणगावचं नाव खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात नाही, या देशात ज्यांनी नेलं त्या या गावच्या सुकन्या विठाबाई नारायणगावकर, आणि म्हणून सातत्यानं नारायणगावकर या तमाशा कलावंतांवर प्रेम करत आहे आणि म्हणून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे. त्याची सातत्यानं आज मी त्याची सांगणार नाही, परंतु त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे. काय होतं आहे, आम्ही पाठपुरावा केला का कोणीतरी सांगतं आहे ही जागा त्यांना कशाला, आपल्याला दुसरं काहीतरी करायचं. म्हणून आम्ही आमच्या भावना ह्याच आहेत की कायमस्वरूपी या लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे. हा प्रश्न सुटला नाही पाहिजे तर हे सांगत असताना जे आम्ही इलेक्शनमध्ये ही फित दाखवली, एक नाट्यगार हे विठाबाईचं नाट्यगृह या ठिकाणी व्हावा, त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. परवाच ताई सुधीरभाऊ मुनगंटीवारबरोबर बोलले, ते म्हटले ताई तुमचा प्रस्ताव घेऊन या, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मी त्या ठिकाणी देतो, जर अशा गोष्टी असतील. आणि हे करत असताना तर तेच नाही तर आपण जर नारायणगावमध्ये चौकामध्ये जर पुतळा बसवला त्याचीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी, आणि शेवटी एक कलावंत आहेत, त्या कलावंतांना आपण त्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थानं आज त्या इथून मागं यात्रा होत होत्या, यात्रेमध्ये तमाशा नसला तर त्या यात्रेला जोश येत नाही, आणि म्हणून ही मंडळी आपल्या कला त्या ठिकाणी दाखवून लोकांची करमणूक करतात. म्हणून या लोकांना तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, भविष्यकाळामध्ये आम्ही इथं जवळजवळ हजर आहे, यांना एक चांगलीच कायमस्वरूपी जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच, आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात, मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत, तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ, आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.